निवडणुकीची दगदग आणि लगबग कितीही असली तरी सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना स्वतःच्या तब्येतीसाठी वेळ काढायला हवा, विशेषतः मानसिक स्वास्थ्यासाठी। आता आम्ही हा सल्ला देण्यामागचं कारणही तसंच आहे, कारण सध्या तिकीट वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एकाला तिकीट दिल्यानंतर 4 ते 5 जणांकडून नाराजीची आणि बंडाची तलवार उपसली जाते आणि ही नाराजी थोपवताना सगळ्याच पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होतीये। चांदा ते बांदा नाराजीचे वारे कसे वाहत आहेत पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर जमलेली ही गर्दी। मुंबईचा नगरसेवक बनण्याचं स्वप्न घेऊन ही मंडळी इथे आली आहे। मातोश्री बंगल्यात प्रवेश करताना मनाच्या एका कोपऱ्यात आशा आहे तर दुसऱ्या कोपऱ्यात धाकधूक। मातोश्री बंगल्यातून बाहेर पडताना काही जण हातात एबी फॉर्म आणि चेहऱ्यावर हसू घेऊन बाहेर पडले। तर काही जण आपल्या पदरात निराशा घेऊन मातोश्रीचा उंबरठा ओलांडतायत। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय महाराष्ट्र। एबी फॉर्म न मिळाल्यामुळे ज्याप्रमाणे तळागाळातले कार्यकर्ते नाराज आहेत, त्याचप्रमाणे आपल्या माणसाला तिकीट न मिळाल्यामुळे बडे नेते देखील रुसून बसल्याचं समजतंय। मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 95 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी नगरसेवक चंद्रशेखर वांगणकर यांना उमेदवारी द्यावी अशी इच्छा अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली। तर आपल्याला विधानसभा निवडणुकीत मदत करणारे आणि पक्षाचं काम करणारे श्रीकांत सरमरकर यांचे जावाई हरीश शास्त्री यांना उमेदवारी द्यावी असं मत नेते वरुण सरदेसाई यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडलं। दोन्ही उमेदवारांचा विचार करत हरीश शास्त्री या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर नेते अनिल परब हे काहीसे नाराज झाल्याची माहिती आहे आणि ही नाराजी बाजूला ठेवून पुन्हा एकदा अनिल परब हे पक्षाच्या कामासाठी मातोश्रीवर आले। आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील कोळीवाड्यात पुन्हा एकदा हेमांगी वरळीकरांचं तिकीट कन्फर्म असल्याचं कळतंय। त्यामुळे शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी हेमांगी यांचे पती हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूरकर यांच्यावर आगपाखड करत राजीनामा दिला। पुण्यातील प्रशांत जगतापांनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई शहर अध्यक्षा राखी जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकला। विचारधारेशी फारकत घेणार नाही असं म्हणत प्रशांत जगतापांनी काँग्रेसचा हात धरला, तर राखी जाधवांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला। आता राखी जाधवांना शरद पवारांची साथ का सोडावीशी वाटली त्यांच्याच तोंडून ऐकूया। त्या पक्षात असताना अपेक्षित तसा प्रतिसाद जो आहे तो त्या सगळ्या चर्चेमध्ये आला नाही किंवा आपल्या संघटनेमध्ये असणारी आपली जी लोकं आहेत त्यांना कुठेतरी आपण न्याय देऊ शकलो नाही, ही पण एक बाजू राहिली। आणि म्हणून ह्या असे अनेक असे विषय आहेत की ज्या कारणास्तव हा निर्णय मला घ्यावा लागला आहे। कार्यकर्ता जो आहे तो आपल्या नेत्याकडे व्यक्त होत असतो आणि आपण व्यक्त होताना कुठेतरी जर आपल्याला असं वाटतंय की आपला नेता ह्या आपल्या विषयांकडे दुर्लक्षित करतो तर कधी ना कधी कार्यकर्ता कुठल्या तरी निर्णयावर येतो। राखी जाधवांचे कोणकोणते गुण भाजपला भावले ते प्रवीण दरेकरांकडून ऐकूया। या कुठल्याही पक्षात असले तरी ग्राउंडवरच्या कार्यकर्ते आहेत। हे आपण बघितलंय, कुठलीही लाट असताना जनतेमध्ये राहिलेल्या त्या कार्यकर्ते आणि नेते आहेत आणि त्यांना आज खात्री होते की माझ्या घाटकोपरचा विकास करायचा असेल, मुंबईचा चेहरा बदलायचा असेल तर देवेंद्रजींच्या सोबत
विकासाचं राजकारण करूया. आज त्या ठिकाणी मुंबई अध्यक्ष अमित साटमसाहेब, आशिषजी शेलार आमचे मंत्री आणि पराक्ष आमदार प्रसाद लाड आमच्या उपस्थितीत तिने भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे. राखी जाधवांना पक्षात घेताना भाजपनं नाराजीचे वारे देखील घरात घेतलेत. कारण घाटकोपर पूर्वमधील 131 मधून राखी जाधव यांना तिकीट मिळाल्यानं भाजप नेते प्रकाश मेहता नाराज झाले. वाळीत टाकायचे धंदे बंद करा ही विनंती करतो अशा शब्दात प्रकाश मेहतांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. नागपुरातील प्रभाग 15च्या उमेदवारीवरून भाजपात जोरदार नाराजी नाट्य पाहायला मिळालं. बाहेरून आलेल्या धनश्री देशपांडेंना उमेदवारी मिळू नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री बावनकुळेंची गाडी अडवली. तसंच नितीन गडकरींचं घर गाठून तिथेही नाराजी व्यक्त केली. गेम चेंजर आहे म्हणे, आम्ही अर्ध्या रात्री आम्ही पलटवलं म्हणतात. साहेब एका प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कसं देतात साहेब? 40 वर्ष काम करून एका प्रभागातून 2-2 सीटा बाहेरून चालल्या सर. मग कार्यकर्त्यांचं काय होईल? तुम्ही लक्ष द्या प्लीज. दोन्ही महिला चेंज करा तुम्ही. मात्र या नाराजीला न जुमानता भाजपनं धनश्री देशपांडेंना उमेदवारी दिलीच. विशेष म्हणजे याच प्रभाग क्रमांक 15चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मतदार आहेत. दरम्यान भाजपशी संबंधित नाही आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा करताना धनश्री देशपांडेंनी कोणता युक्तिवाद केला तुम्हीच ऐका. आम्ही जे काय आपल्या रोजच्या अडचणी असतात की रस्ते, लाईट्स, तर आम्ही प्रगती पाटील तेव्हा आमच्या इथल्या कॉर्पोरेटर होत्या, तर त्यांना आम्ही फोन करून सगळे कामं करून घेत होतो. सो आता मला चांगली संधी मिळाली आहे आणि ते मी प्रूव्ह करेल माझ्या कामातनंच. आता संघाचंही बेसिकली काम चालू आहे. संघामध्ये पण मी कार्यरत आहे आणि संघाने पण मला दायित्व दिलेलं आहे. सो आता लोकांना बोलायला मी काही त्याच्याबद्दल बोलू नाही शकत. एवढंच मी सांगू शकते की मी माझ्या कामातनंच प्रूव्ह करेल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत युतीवरून दिवसभर महाभारत घडल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा पक्ष कार्यालयातच ढसाढसा रडल्या, तर दुसरीकडे राजेंद्र जंजाळ जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनाही अश्रू अनावर झाले. शेवटी त्यांनी पक्ष कार्यालयातून घर गाठलं आणि नाराजी व्यक्त केली. संध्याकाळच्या दरम्यान ते थेट आपल्या कार्यकर्त्यासह सिरसाट यांच्या घरी पोहोचले. त्यांच्याशी संवाद झाला. त्यावेळी कुठे नाराजी नाट्याला स्वल्पविराम मिळाला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अनुषंगानं दिवसभर युतीमध्ये सातत्यानं वादविवाद आणि विसंवादच पाहायला मिळाले. कृपा करून प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 27 या 2 प्रभागावर झालेला अन्याय जो आहे तो सहन करून घेऊ नका. या दोन्ही प्रभागामध्ये आपले कार्यकर्ते अतिशय सक्षम आहे आणि त्याच्यामध्ये पक्षाचं होणारं नुकसान आहे. त्यामुळं ह्या 2 जागा आपण सोडू नये आणि जर खूपच प्रेशर असेल तर तुम्ही युती तोडली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली पाहिजे. हीच भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलेलो. ठीक आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीमधल्या राजकारणाची जोरदार चर्चा आहे. भाजपशी युतीला विरोध करत शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुखांकडे राजीनामे पाठवले. शिंदेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख मनोज चौधरींनी पदाचा राजीनामा देताना नाराजीचे बाण सोडले. तर माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट पत्र धाडलं. आता शिवसेना निष्ठावंतांची नव्हे तर पैसेवाल्यांची राहिली अशी खंत व्यक्त करताना माझी हकालपट्टी करा असं आव्हान दिलं. मला पक्षाकडून तशी संधी देण्याचं वचन देण्यात आलं होतं. तुला तुझा यावेळी योग्य तो मान सन्मान राखला जाईल. परंतु युती झाल्यामुळे कुठेतरी माझी निराशा होईल यात मला तिलमात्र शंका नाही. म्हणून मी आज माझ्या उपशहर प्रमुख या पदाचा राजीनामा आमचे पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे साहेब यांना पाठवला आहे. एकीकडे तिकीट न मिळाल्यानं अनेक जण बंडाचं निशाण फडकवत दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेत आहेत. मात्र सोलापुरात काँग्रेसनं फिरदोस पटेल यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत एमआयएममध्ये प्रवेश केला. तर एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाबदी हे नेमके कशामुळे नाराज आहेत हे त्यांनाच ठाऊक, पण त्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगताना पाहायला मिळतंय.
आणि शहर प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र या ठिकाणी उगारलं आहे. तर दुसरीकडं भाजपमधील एका प्रभाग क्रमांक 22 मधील इच्छुक उमेदवारानं जर निष्ठावंतांना तिकीट दिलं नाही तर थेट आत्मदहनाचा इशारा पक्षाला दिलाय. तर भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ले यांनी पक्षावरती नाराज होत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. मैं फारूक शाब्दी, मैं आज बहुत तकलीफ के साथ ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी के सारे पदों से मैं इस्तीफ़ा दे रहा हूँ. नहीं, कुछ भावना नहीं है. आई एम स्ट्रॉन्ग, मैं सबके साथ हूँ. बस असद साहब को बोलना चाहता हूँ. आई एम सॉरी. काँग्रेसमधून आलेले माजी नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर भाजपमधील जे इच्छुक उमेदवार आहेत हे नाराज झालेले आहेत. यातूनच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दादरच्या भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली. ठाकरेंची शिवसेना असो किंवा शिंदेंची, दादांची राष्ट्रवादी असो किंवा काकांची, भाजप असो किंवा काँग्रेस, तिकीट वाटपामुळे निर्माण झालेलं नाराजीचं वादळ कुणालाच चुकलेलं नाही आणि चुकणारही नाही. आता यातलं कोणतं वादळ पेल्यातलं ठरणार आणि कोणतं विध्वंसक यावर त्या पक्षाची हार जीत अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.